तर या ठिकाणी आम्ही सर्व कलाकार मंडळी आपणा सर्वांचा निरोप घेतो. आपणा सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा. आणि मॅडमने विनंती करेन की आपण पुढील सूत्र आपल्या हाती घ्यावीत. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो चेक. हॅलो 1 2 3 4. हॅलो चेक. हॅलो हॅलो. या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून स्वागत. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो 1 2 3 4. हॅलो चेक. थोड्याच वेळामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन होणार आहे. या ठिकाणी माननीय दिलीप मामा लांडे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत. त्याचप्रमाणे माननीय आमदार राजहंस सिंग, माननीय आमदार कालिदास कोळंबकर, माननीय आमदार प्रसाद लाड, माननीय आमदार दिलीप मामा लांडे, माजी गृहनिर्माण मंत्री माननीय प्रकाश मेहता यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदास आठवलेंचं देखील कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून स्वागत. बाहेरच्या बाजूला उपस्थित असलेल्या मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया सभा मंडपात येऊन आसनस्थ व्हावं. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. चेक करू. हॅलो चेक. ठीक आहे. आज आपण इथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभासाठी इथे जमलो आहोत. आपणा सर्वांचं मी कल्पना साठे मनापासून स्वागत करते. हा संपूर्ण प्रकल्प हा झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण हे संस्था करणार आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून देशाच्या कानाकोपऱ्यातून रोजगार, शिक्षण आणि उदरनिर्वाहाच्या संधीसाठी मोठ्या प्रमाणावर लोक इथे स्थलांतरित झाले. मर्यादित भौगोलिक क्षेत्र, वाढती लोकसंख्या, वाढती घरांची मागणी आणि उच्च मालमत्ता दर यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्यांची निर्मिती झाली. परिणामी लाखो नागरिकांना अपुऱ्या नागरी सुविधा, असुरक्षित निवास, अपुरी स्वच्छता व्यवस्था आणि निकृष्ट जीवनमानाला सामोरं जावं लागलं. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने 25 डिसेंबर 1995 रोजी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण याची स्थापना केली. झोपडपट्टीवासियांना हक्काचं घर, पक्कं घर उपलब्ध करून देणं, त्यांच्या जीवनमानात गुणात्मक सुधारणा करणं आणि मुंबईचा नियोजनबद्ध आणि शाश्वत विकास साधणं हे SRAचं मुख्य उद्देश आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाशी संबंधित विविध तरतुदींनुसार SRA विविध पुनर्विकास योजना प्रभावीपणे राबवत आहे. गेल्या 3 दशकांमध्ये SRAने झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं आहे. आजपर्यंत 2000हून अधिक झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना मंजुरी देण्यात आली असून लाखो पुनर्वसन सदनिकांच्या निर्मितीला गती मिळाली आहे. हजारो कुटुंबांना सुरक्षित, सन्मानजनक आणि कायमस्वरूपी निवास उपलब्ध करून देण्यात आला असून मोठ्या संख्येने पुनर्वसन सदनिकांचं बांधकाम प्रगतीपथावर आहे. मागील 1.5 वर्षात मंजूर झालेल्या नवीन योजना आणि पूर्ण झालेल्या पुनर्वसन सदनिकांची संख्या ही SRAच्या गतिमान कार्यपद्धतीचं द्योतक आहे. मुंबईतील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन योजना विविध कारणांमुळे रखडल्या होत्या. त्या योजनांना नव्याने गती देण्यासाठी शासनाने ॲम्नेस्टी स्कीम, जॉईंट व्हेंचर मॉडेल, निविदा प्रक्रियेद्वारे
नवीन विकासकांची नियुक्ती तसंच विविध शासकीय संस्थांच्या सहभागातून संयुक्त पुनर्विकासाची धोरणं स्वीकारली आहेत. SRने गेल्या काही वर्षात डिजिटल प्रशासनाच्या माध्यमातून कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. नागरिकांना कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि सर्व सेवा पारदर्शक, जलद आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी 18हून अधिक डिजिटल सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. माननीय आमदार अमित साठे साहेबांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून स्वागत. याशिवाय ऑटो ॲनेक्शर 2 प्रणालीमुळे पात्रता निश्चितीची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल झाली असून मतदार यादी, वीज जोडणी, महापालिकेची माहिती, बायोमेट्रिक सर्वेक्षण इत्यादी विविध स्तोत्रातील माहिती एकत्रित पडताळून कमी वेळेत ॲनेक्शर 2 तयार करता येत आहे. यामुळे पारदर्शकता वाढली असून मंजुरीसाठी लागणारा कालावधी मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. SRचे अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प सध्या मुंबईमध्ये सुरू आहेत. SRचे महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणजे रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी समूहाचं पुनर्वसन आणि पूर्वमुक्त मार्गाचं उर्वरित काम. प्रकल्प MMRD आणि SRA यांच्या संयुक्त भागीदारी तत्वावर राबवण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत अंदाजे 16,000 झोपडेधारकांचं पुनर्वसन करण्याचं नियोजन आहे. पूर्वमुक्त मार्गाचं म्हणजे इंडियन ऑइल नगर ते घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गाचं काम MMRDA मार्फत करण्यात येणार आहे. अतिशय मोठा आणि महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प आहे. आज ज्या प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे आणि तो सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था चिरागनगर घाटकोपर पश्चिम. आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था चिरागनगर घाटकोपर मुंबई इथे होणार आहे आणि त्याचं भूमिपूजन करण्यासाठी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतरचा बोरिवली ते ठाणे जुळ्या बोगद्याचा प्रकल्प हा देखील एक लोकोपयोगी आणि महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे. वांद्रा स्मार्ट सिटी प्रकल्प, त्याचप्रमाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई अंतर्गत झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजना,
SRA ग्रोथ हब आणि नेत्रम उपक्रम असे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प SRAने हाती घेतले आहेत. वर्षानुवर्षे झोपडपट्टीत जगणाऱ्या हजारो कुटुंबांचे एकच स्वप्न, सुरक्षित सन्मानाचे स्वतःचे घर. महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन पूर्ण झाले असून काम वेगानं प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाअंतर्गत 16,575 झोपड्यांची पात्रता अवघ्या 90 दिवसात निश्चित करण्यात आली. तसेच 17 एकर क्षेत्रावरील 4,053 झोपड्यांचे निष्कासन करून विकास कामासाठी जागा मोकळी करण्यात आली. आता हे स्वप्न सत्यात उतरते आहे. माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प SRA आणि MMRDA यांच्या संयुक्त विद्यमानं सुमारे 17,000 कुटुंबांसाठी 300 चौरस फूट क्षेत्रातील आधुनिक घरे, शाळा, आरोग्य सेवा, उद्यानं आणि सर्व आधुनिक सुविधा यांसह एक नवे आयुष्य. विश्वासाची मजबूत हमी. हा प्रकल्प केवळ घरांचा नाही तर स्वाभिमानानं जगण्याची नवी सुरुवात आहे. झोपडपट्टी मुक्त मुंबईकडे एक थांब पाऊल. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्यासोबत विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर साहेब देखील दिसत आहेत. माननीय आमदार राम कदम, माननीय आमदार अमित साठम हे देखील त्यांच्या समवेत आहेत. माननीय महापौर रितू तावडे या देखील कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत. माननीय मुख्यमंत्र्यांना आणि इतर मान्यवरांना प्रवेशद्वाराजवळ ओवाळून त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. या ठिकाणी एक प्रदर्शन अण्णाभाऊ साठे यांच्या आठवणी जागृत करणारं असं एक प्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे. सर्व मान्यवर या प्रदर्शनाची पाहणी करत आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आठवणींना उजाळा देणारं असं हे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर सर्व मान्यवर ज्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचं वास्तव्य होतं त्या घरामध्ये प्रवेश करणार आहेत. ते घर सर्व मान्यवर त्याची पाहणी करणार आहेत. अण्णाभाऊंची स्मृती जागृत करणारं असं त्यांचं हे निवासस्थान.
आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या भूमिपूजनाचा हा सोहळा केवळ एका स्मारकाच्या निर्मितीचा कार्यक्रम नाही, तर त्यांच्या विचारांना, त्यांच्या संघर्षाला आणि त्यांनी दिलेल्या सामाजिक समतेच्या संदेशाला मानवंदना देणारा हा एक अविस्मरणीय असा क्षण आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती निर्माण केली. समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देणारे ते एक युगपुरुष होते. त्यामुळे अण्णाभाऊ साठे हे केवळ एका समाजाच्या नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे प्रेरणास्थान आहेत. सर्व मान्यवर आता भूमिपूजनाच्या ठिकाणी येतील. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ आता होईल. एक ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव इथे जन्मलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत असतानाही आपल्या संघर्षाला कधीही शरण जाऊ दिलं नाही. त्यांनी स्वतः अनुभवलेल्या समाजातील विषमता, अन्याय आणि उपेक्षेला आपल्या साहित्याचा विषय बनवलं. त्यांच्या लेखणीतून सामान्य माणसाच्या वेदना, त्यांचं स्वप्न आणि त्यांचा संघर्ष त्यांनी जिवंत केला. फकीरा या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीने मराठी साहित्याला एक अमूल्य ठेवा दिला. त्यांच्या साहित्याचे अनेक देशी विदेशी भाषांमध्ये भाषांतर झालं आणि जगभरात त्यांच्या विचारांचा गौरव करण्यात आला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून जनजागृती केली. या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने हाती घेतली आहे. शासनाने प्राधिकरणावर हा मोठा विश्वास दाखवलेला आहे. मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन होईल. त्यानंतर या प्रकल्पाची 3D प्रतिकृती आहे, त्याचं अनावरण होईल आणि मग कोनशिलेचं अनावरण होईल. मान्यवरांचं भूमिपूजनाच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मान्यवरांच्या हस्ते आता लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे. वातावरण शुद्धरदं राजसुप्तमन्त्रपठने विनियोगः. हरिः ओम.
ॐ यशस्कारमलबन्धं प्रवध्वं नुमे व्राजादिभद्रबभूव सङ्कीर्णाकाशभद्रन्नराणां सौमङ्गल्यं सततं दीर्घमायोः वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा भूर्भुवस्वः सिद्धिसहितमहागणपतये नमो नमः भूर्भुवस्वः वरुणाय नमः ॐ महतो न इन्द्रग्रमण्डं दद्रङ्ग्राभं संरोभायामः हस्ती दक्षिणेन भूर्भुवस्वः भूमिन्दिप्रोक्ष समुद्रवसने देवी पर्वतस्थनमण्डले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं शुमस्तु मे भूम्ये नमः धयामि चिन्तयामि भूर्भुवस्वः भूर्भुवस् फोडायचं गणपती बाप्पा बोर्या मंगलमूर्ती बोर्या ॐ मातोडयन्द्रग्धमण्डं दग्नग्राभं नङ्रोभाया महाहस्ती दक्षिणेन विधवा विधवा तुभिकोर्मिन्दुविदे नन्दुभीमागा तुभिमात्रमवो विहि नहितवाजूर्देवानवरदा सोदित्सन्दा भीमन्नगां वारयन्ते हेतोऽनुमिन्द्रौ तवा मेडानं वस्वस्वराजा नराद सामरयन्नः या ठिकाणी या प्रकल्पाची 3D प्रतिकृती आहे आणि त्याचं अनावरण माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते इथे होणार आहे. या प्रकल्पाची ही 3D प्रतिकृती आहे. हा संपूर्ण प्रकल्प कसा असणार आहे त्याची ही 3D प्रतिकृती आहे. या संपूर्ण प्रकल्पाची माहिती वास्तुविशारद मान्यवरांना देत आहेत. यानंतर मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कोनशिलेचं अनावरण करावं. एक ऑगस्ट हा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस. उद्या असणाऱ्या त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून राज्य सरकारने त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीचं काम मानवतावादी दृष्टिकोनातून कार्य करणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणावर सोपवलं आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी कार्य करणाऱ्या या प्राधिकरणाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर
सरकारने ही एक मोठी जबाबदारी सोपवून एक प्रकारे प्राधिकरणावर विश्वास व्यक्त केला आहे. सर्व मान्यवरांना व्यासपीठावर येण्याची विनंती मी करते. शब्दांना संघर्षाची धार आणि शाहिरीला सामाजिक परिवर्तनाची दिशा देणारे, कष्टकरी जनतेच्या वेदनांना आपल्या लेखनातून वाचा फोडणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भव्य स्मारकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची सुरुवात ही दीपप्रज्वलनाने, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून होईल. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करावा. क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. दीप प्रज्वलन करण्याची विनंती मान्यवरांना करते. दीपो नाशयते ध्वांतन धनारोग्ये प्रयच्छति कल्याणाय भवती एव दीप ज्योती नमोस्तुते. अंधकाराचा नाश करणारा दिवा आरोग्य आणि संपत्ती देतो. सर्वांचं कल्याण करणाऱ्या दिव्याला माझा नमस्कार असो. मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित होणारी ज्योत आपल्या साऱ्यांच्या जीवनात प्रकाशाचं, आनंदाचं, समृद्धीचं, प्रगतीचं नवपर्व घेऊन येऊ हीच प्रार्थना. सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती मी करते. दीपप्रज्वलनाचा हा क्षण केवळ एका स्मारकाचा प्रारंभ नसून सामाजिक समतेच्या, मानवी मूल्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या सन्मानाच्या विचारांना दिलेला मानाचा मुजरा आहे. सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि विचारातून शोषित, वंचित, कष्टकरी, कामगार आणि तुमचा नंबर बंद आहे का? त्याच विचारांना वारसा जपत शासन आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण समाजातील प्रत्येक घटकाचं जीवनमान उंचावण्यासाठी कार्यरत आहे. आज या व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवरही समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळं पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहेत. अण्णाभाऊंच्या विचारांप्रमाणे शोषित, वंचित, कष्टकरी, महिला, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाचा ध्यास घेणारे मान्यवर इथे उपस्थित आहेत. आपण त्यांचं स्मृतिचिन्ह, शाल, रोपटं, त्याचप्रमाणे पुस्तक देऊन स्वागत करूया. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांना मी विनंती करते की त्यांनी मान्यवरांचं स्वागत करावं. सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कल्याणकर साहेबांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांचं स्मृतिचिन्ह, रोपटं आणि पुस्तक देऊन स्वागत करावं. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करत आहेत. एक छानसं रोपटं, स्मृतिचिन्ह आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं पुस्तक देऊन ते स्वागत करत आहेत. यानंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं स्वागत देखील
कल्याणकर साहेब करतील. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि तिला अनुसरून स्वागत समारंभ. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्वागत करतायत कल्याणकर साहेब. यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदास आठवले साहेबांचं स्वागत करतील कल्याणकर साहेब. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदास आठवले. कौशल्य रोजगार उद्योजकता तसंच नाविन्यता आणि मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री माननीय मंगल प्रभात लोढा साहेबांचं देखील स्वागत कल्याणकर साहेब करतील. यानंतर सांस्कृतिक कार्य तसंच मुंबई उपनगरचे पालकमंत्री माननीय ॲडव्होकेट आशिष शेलार. विधान परिषदेचे उपसभापती सामाजिक न्यायमंत्री माननीय संजय शिरसाट साहेब यांचं देखील स्वागत कल्याणकर करतील. विधान परिषदेचे उपसभापती माननीय सचिन अहिर यांचं स्वागत कल्याणकर स्वागत करतील. यानंतर मी प्राधिकरणाचे सचिव माननीय दत्तात्रय नवले यांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांचं स्वागत करावं. माननीय महापौर रितू तावडे, माननीय खासदार संजय दीना पाटील, स्वप्नील तांगडे यांना देखील मी विनंती करते की त्यांनी स्वागत करावं. माननीय खासदार संजय दीना पाटील, माननीय आमदार राम कदम, माननीय आमदार अमित गोरखे, माननीय आमदार अमित साटम, तसंच क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती आसाचे संस्थापक माननीय अशोक लोखंडे, आमदार राजहंस सिंग, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रसाद लाड, आमदार दिलीप मामा लांडे, माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, आमदार हारून खान, आमदार तमिल सेल्वन, तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई माननीय सावित्रीबाई साठे आणि अण्णाभाऊंचे नातू माननीय सचिन साठे या साऱ्यांचं मनापासून स्वागत. तसंच व्यासपीठावरील इतर मान्यवरांचं शब्द सुमनांनी स्वागत. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि त्याला अनुसरून स्वागत समारंभ. 2007च्या बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेले, रायगड आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून उत्कृष्ट कार्य केलेले, ज्या ज्या ठिकाणी काम केलं त्या ठिकाणी आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे, सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत, त्यांचा विकास व्हावा या धारणेने काम करणारे, अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले, संवेदनशीलता, पारदर्शकता आणि लोककल्याणाचा ध्यास घेऊन पुनर्वसन प्रक्रियेला नवी दिशा देणारे, कर्तव्यदक्ष अभ्यासू अधिकारी म्हणून आपणा सर्वांना परिचित असलेले SRAचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांना मी विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, माननीय केंद्रीय राज्यमंत्री श्री रामदासजी आठवले, माननीय पालकमंत्री श्री आशिषजी शेलार, माननीय महापौर रितूजी तावडे, माननीय सहपालक मंत्री श्री मंगल प्रभातजी लोढा, सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट, माननीय खासदार संजय दीनामामा पाटील, या क्षेत्राचे आमदार रामजी कदम, इथे उपस्थित असणारे नवनिर्वाचित उपसभापती सचिनजी अहिर, अमितजी गोरखे, दिलीप मामा लांडे, आमदार तमिल सेल्वनजी, आमदार मुरजी काका पटेल, आमदार अमितजी साटम, आमदार प्रसादजी लाड, आमदार कालिदासजी कोळंबकर, आमदार मिहीर कोटेचाजी, माजी आमदार भाई गिरकर, माजी आमदार प्रकाशजी मेहता,
आमदार हरून खान, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, इथे मंचावर उपस्थित असणारे अण्णाभाऊ साठे यांचे कुटुंबीय, त्यांची नात आणि सचिनजी साठे, या कार्यक्रमासाठी इथे आलेले सर्व पत्रकार बंधू भगिनीनो, नगरसेवक नगरसेविका, सर्व लोकप्रतिनिधी, मी सर्वप्रथम झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीने अत्यंत आदरपूर्वक, सस्नेह आणि मनपूर्वक सगळ्यांचे स्वागत करतो. आजचा हा सोहळा केवळ भूमिपूजनाचा नाही, आज आपण एका विचाराचा पाया रचत आहोत. आज आपण अशा महामानवाला अभिवादन करण्यासाठी एकत्र आलो आहोत, ज्यांनी आपल्या लेखणीतून शोषित, वंचित आणि उपेक्षित समाजाला आवाज दिला, ज्यांनी साहित्याला परिवर्तनाची शस्त्र बनवले आणि शाहिरीला सामाजिक क्रांतीची दिशा दिली. आजचा हा कार्यक्रम म्हणजे केवळ आपल्यासाठी एखादी वास्तू उभारण्याचा नसून साहित्यिक विचार द्यायचा आहे. भारताची समाजरचनेची सर्वात मोठी सामाजिक घोषणा आहे आणि ती म्हणजे अण्णाभाऊंनी सांगितलं होतं की ही पृथ्वी शेच्याच्या मस्तकावर नाही तर कष्टकरी आणि श्रमिकांच्या तळ हातावर तरलेली आहे. आणि मला वाटतं या मूर्त संकल्पनेला साकार देण्यासाठी या शासनातर्फे माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने सर्वप्रथम 8 महिन्यापूर्वी रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर येथील जवळजवळ 4054 लोकांच्या वास्तू उभारण्यास सुरुवात केलेली आहे. आणि आज या 2 एकर या विस्तीर्ण अशा वास्तूवरती आपण प्रथम टप्प्यामध्ये 302 कोटीची वास्तू, जे आत्ताच माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री या सर्वांच्या हस्ते मॉडेलचं लोकार्पण झालेलं आहे, कोनशिलाचं उद्घाटन झालेलं आहे. आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की केवळ साहित्याची हे नसून या आपण सर्वजण ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत. आपल्या सर्वांच्या या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाचे महत्त्व अनेक पटीने वाढलेले आहे. आजच्या या प्रकल्पामध्ये या 2 एकरवर 246 लोक राहत होते. त्या सर्वांना पहिल्यांदाच आपण त्यांच्या पसंतीने घर दिलेले आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी प्रथमच, मला वाटतं महाराष्ट्रात आपण कुठेही, भारतामध्ये कुठेही कुणाला 300 फुटाचं घर देत नाही, ते आज आपण महाराष्ट्रात देत आहोत. पण अजून एक वेगळी आगळी इथं आज भूमिका आणि धोरण महाराष्ट्र शासनाने ठरवलं. इथे आपण अपात्र सदस्यांना देखील घरं दिले. नुसते घरं दिले नाही तर त्यांच्या पसंतीचे त्यांना इमारती दाखवल्या, त्यांना सदनिका दाखवल्या आणि मग ते निवडून त्यांना दिले. आजच्या मला वाटतं या कार्यक्रमामध्ये मला आणि आपल्या सर्वांना, आमच्या चमूला एक आगळा वेगळा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांचे, इथे उपमुख्यमंत्र्यांचे आभार तर मानतोच, साठे कुटुंबियाचे इथे सर्व कुटुंबीय स्टेजवर आहेत, त्यांना देखील मी अभिवादन करतो. आणि त्यांच्या सहकार्यातून आणि इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांचेच, या लोकसभेचे खासदार असतील संजय दिनामा पाटील, आमदार असतील रामजी कदम, या समाजाचे आमदार असतील अमित गुरुळे, या सर्वांनीच अतिशय मेहनतीने आम्हाला मदत केली. आणि हे वास्तूमध्ये या लोकांना, इथं राहणाऱ्याला एक आत्मविश्वास देऊन आम्ही त्यांच्या घरात पुनर्वसन करू शकलो. आजच्या या वेगवेगळ्या संकल्पनेतून आम्ही इतर देखील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात वेगवेगळे अभिनव प्रयोग राबवतोय आणि मला वाटतं ते यशस्वी तर होतीलच, पण आपल्या सर्वांच्या सहकार्यातून झोपूपुराला एक वेगळाच मापदंड आणि आशीर्वाद मिळेल. आजच्या या कार्यक्रमात सर्वांना मी परत एकदा अभिवादन करतो, शुभेच्छा देतो आणि मी माझं प्रास्ताविकपर भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कल्याणकर साहेब. यानंतर प्रभाग समिती अध्यक्षा माननीय अश्विनी मते माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतील. मी त्यांना विनंती करते अश्विनी ताईंना की त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करावं. या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आले आहेत आणि म्हणूनच प्रभाग समिती अध्यक्ष अश्विनी मते त्यांचं स्वागत करत आहेत. धन्यवाद. यानंतर सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप या ठिकाणी
अण्णाभाऊंचं एक गीत माझी मैना गावाकडे राहिली हे गीत सादर करतील. मी नंदेशजींना विनंती करते की त्यांनी ते गीत सादर करावं. नमस्कार, जय महाराष्ट्र. अण्णांचं हे गीत झालं नाही तर कार्यक्रमच पूर्ण होत नाही असं आहे. माझी मैना गावाकडे राहिली, संयुक्त महाराष्ट्राचा काळ, अण्णांचे शब्द आणि अमर शेखांचा बुलंद आवाज ऐकूया. माझी मैना माझी मैना माझी मैना माझी मैना माझी मैना गावाकडे राहिली, माझी मैना गावाकडे राहिली आणि माझ्या जीवाची भरती एकायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती एकायली. ओ माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती एकायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती एकायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती एकायली. वती बांधा रंग भाळा कोर चंद्राची, वती बांधा रंग भाळा कोर चंद्राची, उदात्त गुणाची, मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची. आणि हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी सतीश कांती, घडीव पुतळी सोन्याची. आणि नवनवतीची गाडी धावण्याची, निरीखी भुवया कमान जणू इंद्रधनुची. हिरकणी हिऱ्याची, काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरीबाची मैन रत्नाची खा. रत्नाची खान, मैना रत्नाची खान, मैना रत्नाची खान. माझा जीव की प्राण, माझा जीव की प्राण, माझा जीव की प्राण. नसे सुखाला वाण, नसे सुखाला वाण, नसे सुखाला वाण. हिच्या गुणाची छकड म्या गायली, हिच्या गुणाची छकड म्या गायली आणि माझ्या जीवाची भरती गायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती एकायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती एकायली. हो माझी मैना गावाकडे राहिली. म्हणे अण्णा भाऊ, म्हणे अण्णा भाऊ, म्हणे अण्णा भाऊ साठे घरा बुडाली रयतीची, मी तुमनाची, जुलमीची, जबरीची, तस्कराची, निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची. आणि 14 चौकड्याचं राज्य राहण्याचं लंका जळाली त्याची. तीच गत झाली आज कलियुगा माझी मोरारजी देसाईची, सका पाटलाची. आणि अखेर ही मुंबई झाली परळच्या प्रलयाची. लालबागच्या लढाईच्या, फाउंटनच्या चढाईची, झालं फाउंटनला झालं फाउंटनला जंग, झालं फाउंटनला जंग, झालं फाउंटनला जंग. तिथं बांधून जंग, तिथं बांधून जंग, तिथं बांधून जंग. आला मैदानी रंग, आला मैदानी रंग, आला मैदानी रंग. धार रक्ताची मर्दान व्हायली, धार रक्ताची मर्दान व्हायली, माझ्या जीवाची भरती अकायली. माझी मैना गावाकडे राहिली, 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 माझ्या जीवाची भरती अकायली. खूप खूप सुंदर. या गीताने आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना एक आदरांजली वाहिलीत, त्याबद्दल आभार. धन्यवाद. अण्णाभाऊंच्या या अद्वितीय कार्याला अभिवादन म्हणून उभारण्यात येत असलेला भव्य पूर्णाकृती पुतळा आणि संशोधन प्रशिक्षण प्रकल्प या त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारा ठरणार आहे. अशा या महत्वाकांक्षी प्रकल्पाची संक्षिप्त माहिती आणि चित्रफित आता आपण पाहूया. शब्दांच्या अफाट सामर्थ्याने आणि लोककलेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचे विचार घरोघरी पोचवणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. वंचित
शोषित आणि कष्टकरी समाजाच्या व्यथा आपल्या समर्थ लेखणीतून जगासमोर मांडणारे अण्णाभाऊ केवळ साहित्यिक नव्हते, तर ते सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकारही होते. त्यांच्या साहित्याने पिचलेल्या माणसाला स्वाभिमान दिला, संघर्षाला योग्य दिशा दिली आणि समतेचा विचार समाजात खोलवर रुजवला. त्यांच्या याच महान विचारांचा आणि अजरामर कार्याचा गौरव करण्यासाठी घाटकोपर चिरागनगर येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबईच्या माध्यमातून उभारले जात आहे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे साकार होत असलेले हे सुसज्ज स्मारक संशोधन, प्रशिक्षण, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक प्रेरणेचे एक आधुनिक केंद्र ठरणारे या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे जागा उपलब्ध करून देणे. या स्मारकासाठी 305 कोटीच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. पण प्रकल्पाच्या टप्पा 1 अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने अत्यंत संवेदनशीलतेने यशस्वीरित्या पूर्ण केले. या यशस्वी पुनर्वसनामुळे टप्पा 1 साठी आवश्यक असलेली सुमारे 2 एकर जागा पूर्णपणे खुली झाली. परिवर्तनाचा एक महत्वाचा टप्पा पार पडला आणि या भव्य प्रकल्पाचा भक्कम पाया रचला गेला. आज याच जागेवर अभ्यासकांसाठी आधुनिक संशोधन केंद्र, प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक सुविधा, समृद्ध ग्रंथसंपदा, सांस्कृतिक दालने आणि अण्णाभाऊंच्या प्रेरणादायी जीवन कार्याचा वारसा जपणारे भव्य स्मारक आकार घेत आहे. हे स्मारक केवळ एक वास्तू नसून येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरणारे, अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे हे ज्ञानकेंद्र जगभरात महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करेल. एका युगपुरुषाच्या कार्याला, एका लोकशाहिराच्या क्रांतिकारी विचारांना महाराष्ट्र शासनानं वाहिलेली ही मानाची आदरांजली होय. फकीराकार, लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना आणि स्मृतीस विनम्र अभिवादन. या भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीने एक कॉफी टेबल बुक तयार करण्यात आला आहे. या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन आता मान्यवरांच्या हस्ते होईल. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कॉफी टेबल बुकचं प्रकाशन करावं. या कॉफी टेबल बुकमध्ये SRAच्या सर्व प्रकल्पांची माहिती देण्यात आलेली आहे. तसंच SRAच्या कार्यपद्धतीची माहिती देखील यामध्ये आहे. SRAने आपल्या सर्व प्रकल्पातली माहिती तंत्रज्ञानांचा वापर केला असून सध्या आता बौद्धिक तंत्रज्ञानाचा म्हणजेच AIचा वापर देखील SRA करत आहे. या सुंदर अशा कॉफी टेबल बुकचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होत आहे. धन्यवाद. सर्वांना आसनस्थ होण्याची विनंती. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वारसदार आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. सर्वप्रथम माननीय ज्योती साठे. ज्योती साठे ही अण्णाभाऊंची नात आहे. 10 वर्षापूर्वी तिला ठाणे महानगरपालिकेमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठाणे महानगरपालिकेत नोकरीला लावलेला आहे. ज्योती साठे अण्णाभाऊंची नात आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री यांनी तिला ठाणे महानगरपालिकेमध्ये नोकरीला लावला आहे. तिचा सत्कार माननीय
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. माननीय उपमुख्यमंत्री त्यांचा सत्कार करतायत. यानंतर माननीय आरती साठे, ही देखील अण्णाभाऊंची नात आहे. आरती साठे. यानंतर माननीय सावित्रीबाई मधुकर साठे या सुनबाई आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई माननीय सावित्रीबाई मधुकर साठे. अण्णाभाऊंचे नातू माननीय सचिन साठे यांचा देखील सत्कार होईल. त्यांच्या 2 नाती दीपाली साठे आणि सुवर्णा साठे आज इथे उपस्थित नाही आहेत. वाटेगावला मोठा कार्यक्रम असल्यामुळे त्या तिथे गेल्या आहेत. अण्णाभाऊंचे नातू माननीय सचिन साठे, त्यांचा देखील सत्कार माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. यानंतर UPSC परीक्षेत यश संपादन केलेल्या प्रेरणा कैलास खवले यांचा आता सत्कार होईल. UPSC परीक्षेमध्ये अनेक मुलं यश संपादन करतात आणि या समाजामधून आयस होणारी ही पहिली मुलगी आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण तिचं अभिनंदन करूया. प्रेरणा कैलास खवले 2025च्या परीक्षेत तिने हे यश संपादन केलं आहे. 913वा रँक तिने प्राप्त केला आहे. नाशिक मालेगाव मधली ही कन्या आहे आणि बार्टी आणि RT मधून तिला आर्थिक मदत देखील मिळालेली आहे. यानंतर आपण या प्रकल्पामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करणार आहोत. सहाय्यक अभियंता माननीय अमोल साळुंखे. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. सहाय्यक अभियंता अमोल साळुंखे. दुय्यम अभियंता अजय सोनवणे. अजय सोनवणे आणि विनोद तिरेकर OSD. माननीय प्रकाश बिरजे. या प्रकल्पामध्ये या मान्यवरांचं मोठं योगदान आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांना शुभेच्छा देऊया.